नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भाषण सांगणार आहे। माननीय अध्यक्ष महोदय, आदरणीय प्रमुख पाहुणे, माझ्या सर्व माता भगिनींनो आणि शिवभक्त बंधूंनो, जय भवानी जय शिवाजी। आजचा दिवस सामान्य नाही। आजचा दिवस म्हणजे मराठी अस्मितेचा श्वास, स्वाभिमानाचं तेज आणि स्वराज्याच्या विचारांची जयंती। आज आपण ज्या महामानवाच्या जन्मदिनासाठी येथे एकत्र आलेलो आहोत ते महामानव म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे पालन करते आणि अखंड भारताच्या इतिहासातील तेजस्वी सूर्य छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 रोजी सह्याद्रीच्या खुशीत वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर एक लेकरू जन्माला आलं। पण ते साधं लेकरू नव्हतं, ते होतं स्वराज्याचं स्वप्न। आई जिजाऊंच्या मुखातून रामायण महाभारताचे संस्कार, धर्मनीती आणि स्वराज्याचं बीज त्यांच्या मनात रुजत होतं। शिवनेरीच्या कड्यावर घुमला तो इतिहासाचा नाद, शिवनेरीच्या कड्यावर घुमला तो इतिहासाचा नाद। आई जिजाऊंच्या संस्कारातून घडला स्वराज्याचा बादशहा। मित्रांनो, शिवाजी महाराज घडले ते केवळ तलवारीमुळे नाही तर संस्कारामुळे। जिजाऊंनी त्यांना शिकवलं राजा कसा व्हायचं नाही तर माणूस कसा व्हायचं। त्यांनी शोभाला शिकवलं स्त्रीचा सन्मान, गरिबाची कळवळा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं धैर्य। आई जिजाऊ म्हणाल्या, डोक्यावर मुकुट नको, आधी मनात न्याय असू दे, मगच तू राजा ठरशील खरा। त्या काळात राज्य म्हणजे मुठभर लोकांची सत्ता होती, पण शिवाजी महाराजांनी एक नवा विचार दिला, स्वराज्य। स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, स्वतःच्या लोकांसाठी आणि न्यायावर आधारित। स्वराज्य म्हणजे सिंहासन नव्हे, स्वराज्य म्हणजे जनतेचा श्वास। हा विचार देणारा राजा इतिहासात एकमेव खास। शिवाजी महाराजांनी किल्ले हे नातं अतूट आहे। 350 पेक्षा अधिक किल्ले, प्रत्येक किल्ला म्हणजे रणनीती, स्वाभिमान आणि सुरक्षा। रायगडावर राज्याभिषेक, प्रतापगडावर पराक्रम, सिंहगडावर बलिदान। प्रत्येक किल्ला एक कथा सांगतो। दगड बोलू लागले जेव्हा शुभा गडावर आला, दगड बोलू लागले जेव्हा शुभा गडावर आला, तोरणा जिंकताना स्वराज्याचा श्री गणेशा झाला, स्वराज्याचा श्री गणेशा झाला। युद्धनीती आणि पराक्रम। शिवाजी महाराज युद्ध जिंकत फक्त ताकदीने नव्हते, ते जिंकत होते बुद्धी, रणनीती आणि धैर्याने। अफजल खानाचा वध, शाहिस्ते खानाची फजिती आणि मुघल साम्राज्याला दिलेले धक्के, हे सगळं म्हणजे अद्भुत युद्ध कौशल्य। शत्रू सैन्याने मोठा होता पण शिवभा मनाने विशाल होता, शत्रू सैन्याने मोठा होता पण शिवभा मनाने विशाल होता। म्हणूनच इतिहासात त्याचं नाव ठरलं अमर आणि अढळ। शिवाजी महाराज फक्त रणांगणावरच नाही तर राज्यकारभारातही महान होते। त्यांच्या राज्यात स्त्रियावर अन्याय नाही, धर्माधतेला स्थान नाही आणि रयतेवर अत्याचार नाही। त्यांनी दाखवून दिलं राजा तोच जो जनतेचा सेवक असतो। मुकुट घातला डोक्यावर पण मन झुकवलं रयतेपुढे, मुकुट घातला डोक्यावर पण मन झुकवलं रयतेपुढे। म्हणूनच शिवबा आजही हृदयात राज्य करतो आपल्याकडे, हृदयात राज्य करतो आपल्याकडे। आजचा तरुण दिशाहीन आहे, आदर्श शोधतोय। मित्रांनो, शिवाजी महाराज म्हणजे पूर्ण जीवन विद्या, ध्येय, शिस्त, संयम आणि राष्ट्रप्रेम, हे सगळं त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतं। मोबाईलमध्ये नाही प्रेरणा, इतिहासात शोध उत्तर। मोबाईलमध्ये नाही प्रेरणा, इतिहासात शोध उत्तर। शिवराय वाच, शिवराय जग, मगच उज्ज्वल होईल भविष्य खरं, मगच उज्ज्वल होईल भविष्य खरं। आज या जयंती दिनी आपण सगळे मिळून संकल्प करूया, शिवरायांचा इतिहास फक्त वाचायचा नाही, जगायचा। अन्याय पाहून गप्प बसायचं नाही आणि देश समाजासाठी काहीतरी करायचं। शिवाजी महाराज नाव नाही, तो पेटलेला मशाल आहे। शिवाजी महाराज नाव नाही, तो पेटलेला मशाल आहे। जो चालतो त्या वाटेवर त्याचंच भविष्य उजळ आहे, त्याचंच भविष्य उजळ आहे। माझं भाषण संपवताना मी एवढंच म्हणेन, शिवाजी महाराज इतिहास नाही, ते वर्तमान आणि भविष्य आहेत। शिवाजी महाराज इतिहास नाही, ते वर्तमान आणि भविष्य आहेत। जो शिवरायांना समजतो तो कधीच हारत नाही, तो कधीच हारत नाही। मित्रांनो, हे छोटंसं भाषण कसं वाटलं ते मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय।